नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुरुवार रोजी झालेल्या स्थायी नवी मुंबई समिती सभेत 10 कोटीपेक्षा अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे। यात रस्त्यांची सुधारणा करणे, तलावांच्या कुंपण भिंतींची सुधारणा करणे, सभामंडप बांधणे, FRP ग्रिल बसवणे, पदपथांची सुधारणा करणे, देखभाल दुरुस्ती, गटर आणि पदपथांची सुधारणा, इमारतीची रंगरंगोटी दुरुस्ती अशा नागरी कामांचा समावेश आहे। यावेळी स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी बोलताना सांगितलंय की विषय क्रमांक 2 हा विषय मी या ठिकाणी मंजुरीस टाकतोय। सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। विषय क्रमांक 3 नेरूळ सेक्टर 18A येथील श्री गणेश तलावाच्या कुंपण भिंतीची सुधारणा करण्याबाबत हा विषय 3 नंबर मंजुरीस आलेला आहे। कुणाला बोलायचं नसेल तर मी हा विषय या ठिकाणी मंजुरीस टाकत आहे। सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। विषय क्रमांक 4 नवी मुंबई बांधणे आमदार निधी 2025-26 हा विषय या ठिकाणी मंजुरीसाठी आलेला आहे। कुणाला या विषयावरती असेल तर आपण बोलू शकता। आता हा विषय आलेला आहे वाशी क्षेत्रातील इमारती, शाळा व रुग्णालय येथील विद्युत साहित्य यांची 5 वर्ष देखभाल व दुरुस्ती करण्यात या कामात 6 महिन्यासाठी आपण मुदतवाढ मिळण्याबाबत आता सन्माननीय सदस्य माजी महापौर आपले सुतारसाहेब यांनी जो विषय मांडला तो खरोखर चांगला आहे। परंतु ह्याच्यात आपण नमूद केलेलं आहे की वाशी क्षेत्रातील म्हणजे कोणत्या शाळा आता तुम्ही म्हणाल सर्व म्हटल्याबरोबर सर्व कोणत्या शाळा याचं जरा मला खुलासा, कारण आमच्या आता वाशी बेलापूरमध्ये पण आपल्या सगळ्या महापालिकेच्या शाळा आहेत। मग आमची आगोळीची असेल, बेलापूरची असेल, अशा प्रत्येक शाळेमध्ये खूप दुरावस्था झालेली आहे। साहेब मी आपल्याला फोटो पण आणले तर मला वाटलं की किलारे मॅडमच्या अंडर येते पण आणायचे आता हा विषय आलेला आहे म्हणून मी आपल्याकडनं खुलासा मागू इच्छिते की आपण कोणकोणत्या शाळेचा त्याच्यात जरा उल्लेख करण्यात यावा। वाशी क्षेत्र म्हणजे आपले जे 8 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड आहेत ना त्याचे 8 आपले टेंडर, बेलापूरचं वेगळं आहे, नेरूळचं वेगळं आहे, वाशीचं वेगळं आहे, तुर्भ्याचं वेगळं आहे। हे फक्त वाशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड मध्ये ज्या शाळा येतात ह्याच्यात वेळ होत नाही। समाज मंदिरं, रुग्णालय असं सर्व इमारती म्हणजे आपल्या महापालिकेच्या इमारतीत त्या इमारतीतला त्याच्यामध्ये वॉटर कूलर असेल, वॉटर प्युरिफायर, त्या परिसरातील दिवाबत्ती, CCTV कॅमेरे हे सर्व समावेशक देखभाल दुरुस्तीचं काम आहे। ह्याचं नवीन निविदा आपण प्रस्तावित केलेली आहे। पुढच्या 2 दिवसात त्याचं नवीन निविदा येईल आणि तोपर्यंत आपण हे 6 महिन्यासाठी आपण मंजुरीसाठी टाकले। काय म्हटलं 15 दिवसात टेंडर होऊन दिलं। 15 दिवसात कसं होईल काय शक्यतो आपण 31 मे पर्यंत करण्याचा प्रयत्न करू आपण टेंडर। ठीक आहे, जो पण इशारा व्यक्त आहे। माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक टेंडर मध्ये मुदतवाढ इन टाइम मध्ये का होत नाही? यापुढे आपण इन टाइम मध्ये करण्याचा नाही। हे मी माझी 3री स्थायी समिती आहे। प्रत्येक वेळी आम्ही हा विषय नेहमी करतोय की बाबा मुदतवाढ का संधी घेतोय। काही प्रस्ताव आलेला नाही, फक्त जे काय आले ते माझं म्हणणं ठीक आहे। आपण दुसरी गोष्ट की या ठिकाणी वाशी विभागाच फक्त आलंय का? नाही, अन्य विभागाचे नाहीत का? सांगतो विद्युत मध्ये 2 टाईपचे EMC आहेत। एक स्ट्रीट लाईटचे EMC आहे आणि एक बिल्डिंगचे EMC आहे। स्ट्रीट लाईटचे EMCचे जे निविदा आहेत ते 8 वॉटच्या एकाच वेळेस झालेले आहेत। त्याच्यामुळे त्याचे टेंडर वर्क ऑर्डर हे एकाच वेळेस केलेले आहे। ह्या इमारतीच्या निविदा त्या वेगवेगळ्या वेळेस झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये एकत्र